पाकिस्तानला लोळवा होय. तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सची आज तीच इच्छा आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे. दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती दुपारी 2:30 वाजता या मॅचला सुरुवात होईल आणि याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी आहे. भारतानं सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं होतं. जर आज पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट सुद्धा जवळपास निश्चित होणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यातच जर भारताने आज पाकिस्तानला धूळ चारली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर होणार आहे. तेव्हा पाकिस्तान लक्ष आहे. हा सामना कसा रंगणार आहे, ही मॅच कशी होतीये, यासाठी सकाळपासूनच क्रिकेट प्रेमी चाहते जे आहे ते नजर लावून बसले आणि आपली सुद्धा या मॅचकडे नजर असणार आहे. प्रत्येक अपडेट त्याची साम टीव्ही तुम्हाला पोहोचवणार आहे. तुर्तास आता आपण इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. अगदी जिल्ह्यांतील, तालुक्यातील, तुमच्या गावातील बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलन अखेर 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय आणि 7 दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय. 7 दिवसांत कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजप नेत्या देवयानी परांदे यांनी दिला. अनधिकृत दर्ग्यावरती कारवाई केल्यानं नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड केली गेली, तर नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचेही प्रयत्न केले. नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आलाय. नाशिक प्रशासनानं ही कारवाई केली आहे. यावेळी हिंदू मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या होत्या. नाशिक शहरामध्ये जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली. यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. साधू आणि महंतांची धरपकड केली. महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं, तर अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दहावीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटला त्या प्रकरणीच बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचं उत्तर लिहून व्हॉट्सअपवरती व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यामध्ये पिंपळगावामध्ये मास कॉपीचा प्रकार समोर आलाय. आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीओनी दिल्यात. सीओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी काल धाड टाकली आणि त्यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी आणि अनेक गाईड्स वर्गात आढळून आले. डोंबिवलीमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू असताना शाळेलगत असलेल्या मैदानावरती लाऊडस्पीकरचा मोठा आवाज सुरू असल्याचा प्रकार समोर आला. ग्रीन स्कूलमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता आणि अखेर पोलिसांनी दखल घेताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आलं. या प्रकरणात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावली आहे. अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ असदुद्दीन ओवेसी यांच्यावरती टीका राणा यांनी केली होती आणि याच प्रकरणी 28 फेब्रुवारीला हैदराबाद न्यायालयात राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.
शिर्डीमध्ये धरपकड मोहिमेत मुंबई पोलीस दलातील एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला भीक मागताना आढळले आणि नशेच्या आहारी गेल्यामुळे ही वेळ आल्याचं कळतंय. तर गेल्या 10 वर्षांपासून शिर्डीत वास्तव्यास असल्याची माहिती आहे. पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं पांचोलीला 1 वर्षाची शिक्षा कमी केली असून चांगल्या वर्तवणुकीच्या जातमुचलक्यावरती सोडण्यात आलाय. तसंच पीडित व्यक्तीला 1.5 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही दिले आहेत. पुढील 6 दिवस नाशिक आणि मुंबई महामार्गावरील कसारा घाट बंद राहणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर जुन्या कसारा घाटामध्ये रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय. संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. कसबा संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र हे स्मारक सध्या अखेरची घटका मोजत असल्याचं चित्र आहे. स्मारकाचे दरवाजे, गेट हे मोडक्या स्थितीत आहेत आणि अगदी दारुड्यांचाही हा अड्डा झालाय. बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा नाशिकमध्ये मनसेकडून निषेध करण्यात आला. कर्नाटकच्या बसला काळं फासत मनसेनं आंदोलन केलं. कर्नाटकच्या बसवरती जय महाराष्ट्र मनसे असं नाशिक लिहित निषेध व्यक्त करण्यात आला. कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं महाराष्ट्रातील बस चालकांच्या तोंडालाही काळं फासलं होतं. भिंगार जवळील आलमगीर परिसराचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करण्याची मागणी पतित पावन संघटनेनं केलेली आहे. औरंगजेबाच्या नावानं नगर शहराजवळील भिंगार परिसरामध्ये आलमगीर नावाची एक वसाहत आहे. दरम्यान आलमगीर नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनानं सादर करण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे ईमेलद्वारे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. आता राज्य सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या बाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. आमदार संजय गायकवाड यांनी नातीच्या वाढदिवसानिमित्त छावा चित्रपटाचं निशुल्क आयोजन केलं. बुलढाण्यातील ARD सिनेमा हॉलमध्ये छावा चित्रपट हा मोफत स्क्रीनिंग त्याचं करण्यात आलं आणि महिला तरुणींना छावा सिनेमा बघण्याचा आनंद यावेळी लुटता आला. छावा हा ऐतिहासिक सिनेमा बघण्यासाठी सहकुटुंब जा आणि भरपूर सिनेमा बनवणाऱ्यांना भरपूर पैसा द्या असं आवाहन कालीचरण महाराज यांनी केलंय. असं केल्यास हे निर्माते उद्या महापुरुषांवरती आणि खऱ्या इतिहासावरती अधिक सिनेमे बनवतील असं ते म्हणाले. ते सांगलीच्या दुधोंडीमध्ये बोलत होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पाकिस्ताननं मोठी चूक केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताला चुकून भारताचं राष्ट्रगीत लावण्यात आलं. PCBनं केलेल्या या चुकीचा व्हिडिओ व्हायरल आता होतोय. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतानंतर इंग्लंडच्या ऐवजी अचानक भारताचं राष्ट्रगीत लावण्यात आलं होतं. परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले आणि यावेळी धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
महादेव मुंडेंच्या हत्येत पोलिसांचाही सहभाग आहे, तर बंगल्यावरून फोन आल्यामुळे तपास थांबलाय असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलाय. दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा, अन्यथा उपोषण करणार असा इशाराही ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय. महादेव मुंडेच्या आत्म्याला शांती लाभली पाहिजे. बीड सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरल्याची आता माहिती समोर आली आहे. तांदळेची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी वापरली. तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी आहे. कार वापरल्याचं पत्र साम टीव्हीच्या हाती लागलंय. सुरेश धस यांची आमदारकी आता धोक्यात येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे महबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेत सुरेश धस यांच्यावरती धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावरती भटकती आत्मा अशी टीका केली होती. तर मग त्या भटकती आत्म्यास पंतप्रधान कार्यालयानं मोदी यांच्या शेजारी कसं बसू दिलं असा सवालच संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी दिवसभरात दुसऱ्यांदा स्टेटस बदलला. भगवा गमछा घातलेला स्टेटस आणि एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट यावरून आता रवींद्र धंगेकर हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र धंगेकरांनी नवीन स्टेटस ठेवलं. राजा हरला काय जिंकला काय, राजा हा राजा असतो, निश्चित तडजोड नाही असं हे स्टेटस आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती केलेली आहे. दरम्यान अनिल भाईदास पाटील यांच्यावरती जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. तर लहू कानडे यांच्यावरती सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. ठाण्यात 24 फेब्रुवारीला पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे. हा जनता दरबाराचं टोकन पूर्वीच 200हून अधिक नागरिकांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणची पाहणी माजी खासदार संजीव नाईकांनी केली आहे. यावेळी जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप शक्ती प्रदर्शन करत नसल्याचं नाईकांनी म्हटलंय. कर्नाटक महाराष्ट्राच्या एसटीवरती हल्ला करण्यात आल्याचे पडसाद आता पुण्यात सुद्धा उमटलेत. पुण्यात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी थांबवली. संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळही फासलं आणि यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेनं कुदळवाडीतील जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवरती बुलडोझर फिरवला. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोझर लावून 250 एकरावरची बांधकामं पाडण्यात आली आणि या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचा समावेश आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये सामान्य नागरिक रस्त्यावरती उतरले. दिवा परिसरामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध केला जातोय. पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संतापही व्यक्त केला.